कोकणातील रात्र, वाऱ्यालाही थांबायला लावणारी ती खोल शांतता. नेरूर गावची सावलीची गोष्ट. कुडाळ जवळचं नेरूर गाव. इथे एक सावलीची गोष्ट आहे ज्याबद्दल लोक आजही हळू आवाजात बोलतात. काही वर्षांपूर्वी गावातील एक तरुण जंगलाच्या अरुंद वाटेने जात होता. समोर झुडपं हलताना दिसली आणि अचानक त्या झुडपांतून काहीतरी बाहेर येऊन त्याला जोरात ढकललं. तो रस्त्याच्या कडेला कोसळला आणि तिथेच शेवटी त्याचा मृत्यू झाला. इच्छा अधुऱ्या राहिल्या आणि म्हणतात तो मुंजा बनून नेरूरच्या जंगलात आजही फिरतो. 12 वाजता, रात्री 12 वाजता हवा अचानक शांत होते आणि मग जेवणाचा हलकासा सुगंध दरवळू लागतो. गावकरी म्हणतात तो आलाय अंधारात लपलेला. भांड्यांचा टण, दारांचे कडकड, जणू कुणीतरी न दिसणारं घरात फिरतंय. एक बाई बाहेर गेली होती. तिचा कुत्रा आकाशाकडे पाहून थरथरला आणि जोरात भुंकू लागला. ती वर पाहते आणि तुळईवर एक वाकडी बारीक सावली शांत बसलेली दिसते आणि अचानक ठसक भयान आवाज जमिनीवर आपटतो. आजही लोक म्हणतात रात्र झाली की नेरूरचं जंगल टाळा. मुंजा अजूनही त्याच्या अधुऱ्या इच्छांचा मागोवा घेत फिरतो.